Good afternoon, viewers. Welcome to all of you in our channel Learn English with Madan B. Today we are going to study the pronoun they. Remember, the pronoun they is used with more than two persons or things. In short, we can say the pronoun they is used with प्लुरल नंबर. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लर्न इंग्लिश विथ मदन बी या चॅनल मध्ये. कुठलाही वेळ न दवडता आज आपण दे अर्थात ते या सर्वनामाचा वापर कुठे आणि केव्हा कसा केला जातो हे थोडक्यात शिकूया. दे म्हणजेच ते हे सर्वनाम जेव्हा दोन पेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंचा नामोल्लेख होतो त्यावेळेला करण्यात येतो. लक्षात ठेवा, दे हे प्रोनाउन केवळ अनेक वचनातच वापरले जाते. चला तर मग आज आपण काही उदाहरणे प्रत्यक्षात पाहूया. They are innocent kids. ते निष्पाप बालके आहेत. They are small children. ती लहान मुले आहेत. They are playing cricket. ते क्रिकेट खेळत आहेत. They are brave persons. ते शूर व्यक्ती आहेत. They are solving the problems. ते उदाहरणे सोडवित आहेत. They are drawing water. ते पाणी काढत आहेत. They are going to the market. ते बाजारात जात आहेत. They are listening radio songs. ते रेडिओवर गाणी ऐकत आहेत. They are my new neighbors. ते माझे नवीन शेजारी आहेत. They are washing the utensils. ते भांडी धुत आहेत. They are above
18 years old ते 18 वर्षाहून अधिकचे आहेत. They are playing badminton. ते बॅडमिंटन खेळत आहेत. They are brilliant students. ते बुद्धिमान विद्यार्थी आहेत. They are needy people. ते गरजू लोक आहेत. They are fully prepared. ते पूर्णतः तयार आहे. तर मग आज आपण दे अर्थात ते हे सर्वनाम अनेक वचनामध्ये कसं वापरलं जातं हे शिकलेलं आहे. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर एक लाईक करा व आपल्या शेजारील नवीन शिकाऊ लोकांना हा व्हिडिओ शेअर करा व आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ. थँक यू फ्रेंड्स. धन्यवाद मित्रांनो.